या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल बडेपीर, शाखा नंबर 2, लक्ष्मी मार्केट, विजापूर वेस्ट, सोलापूर. मी फक्त काम करायचं माझ्या डोक्यात आहे. मी सर्वे कोण काय बोलतंय, कोणी इच्छुक आहे, मी कसलाही विचार करायचा. मला एकच वाटतंय, मी तुम्हाला आठवत असं बापू पक्षाकडनं उमेदवारी मिळाली नाही तर बंडखोरी करणार का? पक्षाकडून उमेदवारी मिळाली नाही मला असं वाटतं की 28 वर्षामध्ये तुम्ही लोकांनी मला ओळखलं नाही असं माझा तुमच्यावरती आरोप आहे. मी अनावधानानं राजकारणात आलेला माणूस आहे. मी भाजपचा कार्यकर्ता नव्हतो, काहीच नव्हतं. पण 98ला मला भारतीय जनता पक्षाने म्हणजे लिंगराज वल्याळ साहेबांनी आग्रहानं मला या विधान परिषदेमध्ये उभा केलं. आपल्यासारख्याच्या आशीर्वादानं सहकार्यानं मी निवडून आलो. 98च्या नंतर 2004ला स्थानिक स्वराज्याची निवडणूक झाली. आपल्याला आठवत असेल कुणाला तरी, ज्युनियर आहेत त्यांना माहिती नसेल, पण सिनियर लोकांना माहिती आहे, सगळं माहिती आहे. 2004ला भारतीय जनता पक्षानं त्यावेळेसचे राष्ट्रवादीचे रणजितसिंह मोहिते पाटील यांना बिनविरोध दिलं, बरोबर. माझी तुम्हाला पूरक बातमी नव्हतीच ना, मी स्वीकारला ना. पक्षाने जो आदेश दिलेला आहे तो स्वीकारला मी. त्यावेळेस मी पक्षाच्या विरोधात काय बोललो नाही, म्हणजे तुम्हाला पूरक बातमी नव्हतीच ती. मला असं वाटतं मी पक्षाने दिलेला आदेश मानतो. त्याच्यानंतर मग मला काय केलं की सुशीलकुमार शिंदेच्या धर्मपत्नी उज्ज्वलाताई उभारल्या. मला उभारा म्हटले, उभा राहिलो. लोकसभेला बी उभारलो. मला बी स्वप्नात वाटलं नव्हतं की मी निवडून येईल म्हणून, पण जनतेने नागरिकांनी साथ दिली आणि मी आलो निवडून. कसा तरी कसं, जसं की आता शिंदे साहेब सांगतात की भाजपच्या लोकांनी मला साथ दिली, तसं मी आता सांगतो 2098ला आणि 2004ला मला काँग्रेसने सहकार्य केलं. याला काय अर्थ असतो? मला असं वाटतं की बरोबर त्याच्यानंतर हा मतदारसंघ राखीव झाला. हा मतदारसंघ झाला. माड्याला साहेबांनी सांगितलं, पक्षाने सांगितलं माड्याला जा. माड्याला लढलो मी, कधी तर रडका नाही. आणि पक्षाचा आदेश मानणाऱ्या काय, तिथून पराभव झाला शरद पवार साहेबांच्या विरोधात. तिथून तुळजापूरला जा म्हणून सांगितलं, तुळजापूरला लढलो, काहीच हरकत नाही. तुळजापूरला हरलो, काही हरकत नाही. त्याच्यानंतर युती तुटली आमची 14ला. शिवसेनेचा हा मतदारसंघ होता. भाजपला उमेदवार नव्हता. मला म्हणले इकडे उभार, इकडे उभारलो. पुन्हा 19ची गंमत सांगतो. आता 19ला मला देवेंद्रजी मुख्यमंत्री होते. देवेंद्रजींनी सांगितलं की तुला माड्याला परत उभा राहावं लागेल. आपला आदेश. मग साहेबांची उमेदवारी घोषित झाली. आता ते सर्वेसर्वात येत असल्यामुळे घोषित झाली. मला साहेबांनी सांगितलं की तुला माड्याला जायचं आहे, आता उभं राहायचं. जातो साहेब, जरा एक राऊंड मारून ये म्हणले. फक्त राऊंड मारून. सहकारी मंत्री होतो. सहकारी विभागाच्या बैठका, कार्यकर्त्याच्या बैठका घेतल्या. मला परत तिथं जावं लागलं. साहेबांनीच माघार घेतली. मी म्हणलं बरं झालं, आलो माघारी. मी काय बळ काढत नाही. पक्षाने जो मला सांगायचं काय की माझा तुम्ही अभ्यास करत नाही. मी 98 पासून राजकारणात आहे. पक्ष सांगेल तेच काम करतोय. जे काय असेल ते पक्षाचा आदेश माझ्या दृष्टीने महत्वाचा आहे. त्याच्यावर मला आगामी विधानसभेला हे करून तुम्हाला कामाला लागा असं परत सांगितलं. असं कुणालाही सांग, प्रत्येक कार्यकर्त्याला, मग तो आमचा बूथ प्रमुख असेल, आमचा शक्ती केंद्र प्रमुख असेल, आमचा मंडलाध्यक्ष असेल, प्रत्येकाला सांगत असतात आता कामाला का बरं आता निवडणुकाला सगळ्याला सांगत असतात. आता मी कसं घ्यायचं मी ठरवायचं. आता सावकाराला बी सांगितलेलं असतंय, अतुल गायकवाडला बी सांगितलेलं असतंय, मला बी. बापू आजपर्यंत मी पक्षाचं सोलापुरातील प्रसिद्ध हॉटेल बडेपीर. सोलापुरात हॉटेल बडेपीर शाखेच्या यशस्वी वाटचालीनंतर आता आमची दुसरी शाखा लक्ष्मी मार्केट, विजापूर वेस्ट येथे सुरू झाली आहे. मटन बिर्याणी, चिकन बिर्याणी, मटन व चिकनचे विविध आयटम्स उपलब्ध. खवय्यांसाठी खास स्पेशल चिकन तंदुरी फक्त 400 रुपये मध्ये. मटन बिर्याणी फॅमिली पॅक 200 रुपये मध्ये. चिकन बिर्याणी फॅमिली पॅक 210 रुपये मध्ये. याशिवाय स्पेशल मटन चाप, इराणी गुलस्तानी, मटन खुर्चन यासोबत विविध डिश उपलब्ध. खास जुम्मा स्पेशल खिचडा, कद्दू खीर,
दालचा खाना मिळेल. फॅमिलीसाठी स्वतंत्र जेवणाची व्यवस्था, ग्राहकांसाठी पार्सलची खास सोय. हॉटेल बडे पीर, शाखा नंबर 2, लक्ष्मी मार्केट, विजापूर वेस्ट, सोलापूर. प्रोप्रायटर मोहम्मद इसाक. 9503050076. मोहम्मद सोहेल. 8149278745.